नमस्कार मंडळी, मी अशोक देवकते. आज मी एका शेतकऱ्याच्या बांधावरती आहे. ही मुलाखत कव्हर करण्याचं कारण की आपल्या शेतकऱ्यांना पंजाबमध्ये चांगल्या प्रकारे गहू पिकतो, कुठल्या तरी एका वेगळ्या देशामध्ये काहीतरी एक चांगलं पिकतं, पण आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण ज्या शेतीमध्ये काहीतरी वेगळं पिकवतो, पण आपल्या शेतीमध्ये काहीतरी चांगलं पिकू शकतं किंवा पिकतं हे आपल्याला अद्याप ही माहिती नसतं. पण अशाच आज एका शेतकऱ्याच्या बांधावरती आहे. त्यांनी 5 वर्षाच्या मेहनतीने त्यांच्या एक कमी क्षेत्रामध्ये 100 आंब्याची झाडं लावली आहेत. आपण पाहू शकता आंब्याची झाडे, खूप आंब्याला आंबे लागलेले आहेत. मी ही मुलाखत वडखेल तालुका परळी या गावातून कव्हर करत आहे. अनेक प्रश्न आहेत मी ज्या या शेतकऱ्यासोबत मी आज चर्चा करणार आहे की ज्यांनी खूप मेहनतीने ही सगळी बाग फुलवली आहे आणि ही बाग फुलवण्यामध्ये काय काय अडचणी आल्या, कुठल्या कुठल्या ठिकाणी जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतलं. नमस्कार, तुमचं थेट भेट या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तुमचं नाव सांगा मला. अंगद बालासाहेब देवकते. तुम्हाला किती क्षेत्र किती आहे तुम्हाला सगळं? सगळं 1 हेक्टर 46 आर. बर, आता ही जी आंब्याची झाडं आहेत ही किती आहेत टोटल झाडं? हे टोटल झाड 100 आहेत आणि ह्याच हे जर क्षेत्र बघितलं, हा, ही जेवढे आंबे लावले ते क्षेत्र जर बघितलं तर 18-19 गुंठे असेल. बर, 18-19 गुंठ्यामध्ये तुमचे 100 झाडं. हा, हे आंबे लावायच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी कुठलं उत्पन्न घेत होतात? सोयाबीन, कापूस. मग काय असं वाटलं की बाबा आता हे सोयाबीन का सोडावं आणि फळबागांकडे कावून, म्हणजे कुठलं तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन भेटलं किंवा प्रेरणा भेटली की आपण नाही आता फळबागाकडे वळलं पाहिजे? आम्हाला मार्गदर्शन म्हणजे आम्हाला मयांक गांधी सरांनी हा थोडं हे केलं फळबागेसाठी. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्ही हे रोप घेतले आणि त्यांनी आम्हाला हे प्रवृत्त केलं हे लावण्यासाठी. बरं, आता प्रथम तुम्ही कधी सुरुवात कधी केलेली होती फळबाग लावायची, म्हणजे किती वर्ष झालं याला? साधारण 5 वर्ष होऊन गेले. 5 वर्ष झाले. आणि तुम्ही जे उत्पन्न घेता हे दुसरं वर्ष आहे? तिसरं वर्ष. म्हणजे 2.5-3 वर्षात तुम्हाला फळ भेटलं पहिलं फळ? हा, 3 वर्षामध्ये फळ भेटलं. नंतर थोडं वाढलं. म्हणजे सुरुवातीला थोडे कमी फळ होती आणि नंतर आता हे बघताय आपण की, आणि कुठली जाते ही आंब्याची? केशर. बर, तर आता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आंबा लागवड करायचं हे डोक्यात धरलं होतं त्यावेळेस तुम्ही म्हणजे किती बाय कितीचे ह्याला खड्डे खणले असतील किंवा कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात कशी केली? सुरुवात म्हणजे आम्हाला पहिले 15 बाय 15 लोक लावायचे सगळे ऐकून, म्हणजे 15 बाय 15 दोन्ही झाडाच्या मध्ये अंतर. पण आम्ही एक थोडं क्षेत्राच्या हिशोबाने मी म्हणलं नको, आपल्याला थोडं आपण कमी करून बघू का. अंतर कमी केलं. 15 बाय 10च आम्ही अंतर केलं. 2 झाडामधलं अंतर 10 फूट आहे आणि हे असं अंतर 15 आहे. मग किती तुम्ही कसं, ज्यावेळेस रोप तुम्हाला कुठून उपलब्ध झाली किंवा त्या रोपांसाठी किती खर्च येतो पहिल्यांदा लावायला? हे रोपाचा खर्च मयांक गांधी सरांनी आमच्याकडून 20 रुपयाला रोप आम्हाला, फक्त एक आंब्याचं झाड 20 रुपयाला शिरसाळ्यामध्ये आणून दिलं. म्हणजे घरपोच सेवा थोडक्यात म्हणल्यासारखं 20 रुपयामध्ये. 20 मग ते इथं आणल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्यावेळेस झाड लावलं, म्हणजे कुठल्या तारखेला लावलं? म्हणजे विशेषतः जून मध्ये पाऊस चालू झाला, चांगली पेरणी झाली. पेरणी झाल्यानंतर आम्ही रोपाची लागवड केली. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला लावलं त्यावेळेस मग कुठला खत वापरला का किंवा काय कसं? आम्ही कुठलंच काही वापरलं नाही, काहीच नाही. फक्त सोयाबीन होतं मध्ये, सोयाबीन मध्ये 1-1.5 फुटाचा खड्डा खणला आणि त्याच्यामध्ये लावलं. मग हळूहळू जसं जसे पुन्हा झाडं दिसतील तसं पुन्हा आमचं थोडं आशा वाढली आणि आम्ही थोडं पुन्हा अजून त्याला हे केलं, ड्रिप केलं. मग आता हे पुढे गेल्यानंतर कधी नापाट पाऊस झाला त्यावेळेस काही झाडं मेली का किंवा नाही? दुसरं काहीच नाही. झाड पावसामुळे मेले नाहीत. झाडं मेले फक्त डुकरानं थोडं डुकरांच्या त्रासामुळे थोडे झाडं निघाली. लहान मोठे झाड. नंतर पुन्हा तुम्ही झाड नवीन रोप लावली का त्या ठिकाणी? नवीन रोप लावले. मी स्वतः कलम केले. स्वतः पण शिकलात तुम्ही स्वतः झाड कलम करता? हो. बर, मग ते झाड सक्सेस झाले. बर. केशरच एक आंब्याचं झाड? पूर्ण केशरच. आता ह्या झाडाला किती आंबे असतील बरं अंदाजे?
अंदाजे 200-300 झाड असतील. 200-300 म्हणजे एका झाडाला तुमचं एवढं सगळं हे आहे. हम्म. मग तुम्ही ज्यावेळेस झाडं पहिल्या वर्षामध्ये ज्यावेळेस होती ज्या झाडांना उन्हाळ्यामध्ये विशेषतः पाण्याची कशी सोय केली तुम्ही? ड्रीप वापरला? ड्रीप वापरलं. बर, ड्रीप साठी तुमच्या हे 100 झाडांसाठी ड्रीपला किती खर्च येतो? सरासरी 15,000 रुपये खर्च आला. एवढ्या यांच्यासाठी 15,000 रुपये. मग पुन्हा पुढचा पावसाळा आला त्यावेळेस मग झाडांची काही मर जाणवली का? हा, मर नाही, पावसामुळे मर होत नाही ह्याची. बरं, पावसाचा काही परिणाम होत नाही? पावसाचा फक्त साचून पाणी खड्ड्यात राहू द्यायचं नाही. हा, आणि साचून जमिनीमध्ये इथल्या पाणी जमत नाही आणि फक्त त्याला डुकराचा त्रास आहे. बरं, झाड जसं जसं मोठं होत होतं त्या झाडांना खताची आवश्यकता भासते. मग त्यावेळेस तुम्ही कुठला शेणखत वापरला? आम्ही शेणखत कुठलाच सध्या तर आजपर्यंत वापरलेला नाही. पर्यंत नाही. फक्त जे 10-20 DAP हेच खत दिलेले आहेत. ते किती प्रमाण असायचं? म्हणजे एका झाडाला आपण किती दिलं पाहिजे? कारण की जी मुलाखती शेतकरी पाहतील त्यांच्यासाठी, किंवा एका झाडाला आपण प्रमाणे किती खात दिलं पाहिजे सुरुवातीला? सुरुवातीला तर कमी लागते एकदम. सुरुवातीला काय झाडाला खत लागत नाही तेवढा. हा, फक्त नंतर ज्यावेळेस तुमचे माल धरायला चालू झाला, म्हणजे दुसऱ्या वर्षापासून, तिसऱ्या वर्षापासून सुरुवातीला उगा थोडा जरी झाला, छटा पाव किलो असा जरी झाला तरी चालतो, भरपूर. मग ते जीवन अमृत वगैरे काय आता सध्या वापरतात ते तुम्ही वापरलं का? आजपर्यंत तर नाही वापरलं. आजपर्यंत काहीच वापरलेलं नाही आपण. बरं, त्याचा काय फायदा तुम्हाला? आता हे सगळं एवढं सगळं तुम्ही उभा केलंय तर ते आता बरेच लोक जीवन अमृत वापरतात किंवा ते मार्केटमध्ये उपलब्ध पण रेडीमेड पण आहे. पण काय म्हणजे त्याचा असा काय फायदा होतो? त्याचा असा फायदा होतो की जी झाडाचे हे आंबा हे जरा थोडा मोठा होतो आणि म्हणजे त्याला ते ऑर्गॅनिक काय म्हणायचं आपलं, सेंद्रिय म्हणजे त्याच्यामध्ये कुठले केमिकल नाही किंवा ह्याच्यासाठी चांगल्या दृष्टीने ते चांगलं आहे. मग झाडावरती जर कीड पडली किंवा झाड पानं वाकडे होतात किंवा पानं आंब्याचे करपून जातात काही वेळेस, मग त्यावेळेस कुठला उपाय केला पाहिजे? त्यावेळेस आम्ही सुरुवातीला नवी पालवी फुटली त्यावेळेस औषध कीटकनाशकचा वापर करावा लागतो. ती आळी लागते त्याला. लिंबोळी तेल किती, म्हणजे कसं प्रमाण त्याचं? म्हणजे 20 मिली एका फवारायला 20 मिलीनं फवारायचं झाड. नाही म्हणजे फवाराच्या एका टाकीसाठी 20 मिली का? हा, 20 मिली. बरं, मग त्याच्यामध्ये किती झाडं तुमची कव्हर व्हायची? एक लय झालं 10-15 झाडं कव्हर होते एका टाकीमध्ये. हा, एका टाकीमध्ये. बरं, मग ते किती दिवसाच्या अंतराने, म्हणजे तुम्ही आज जर ती फवारणी केली तर पुढे 2 महिने, 4 महिने, 6 महिने काय कालावधीला? 2-3 महिने पुन्हा नंतर गरज येत नाही. 2 महिने 3 महिने काय गरज येत नाही. जोपर्यंत तुमची नवीन पालवी आहे त्या टायमामध्ये तुम्हाला फवारावं लागतं. आता तुमचे बरेच म्हणजे आंब्याची बाग एवढी सगळी बहरलेली, प्रत्येक झाडाला 200, 100च्या पुढूनच सगळ्यात साधारण झाड असेल तरी त्याला 100 आंबे आहेत. मग हे सगळं तुम्ही करत असताना तुमचं म्हणजे नॉलेज या क्षेत्रातलं काय असं काही विशेष काही नव्हतं? मग तुम्हाला कुठून या सगळ्या माहिती भेटल्या किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या प्रदर्शनाला भेट दिली का विशेष करून, किंवा आपण इथं गेलं पाहिजे, इथं आपण गेल्यानंतर या प्रदर्शनात काहीतरी आपल्याला माहिती भेटल, असं कुठं तुम्हाला जावं लागलं का? आम्ही कुठं गेलात म्हणजे मयांक गांधी सरच्या ह्याला भेट बऱ्याच वेळा दिली. तिथं गेल्यानंतर सगळं माहिती भेटते, पण काही कमी जास्त जरी झाली तरी आम्ही प्रदर्शन बघितले, पुण्याचे बघितलं, आणि असे आमचे मंडळ अधिकारी सूर्यकांत आप्पा वडखेलकर त्यांचं बी मार्गदर्शन होतं आम्हाला थोडं बहुत. सगळ्यांचं असं ज्याला ज्या क्षेत्रातलं माहिती त्या क्षेत्रात त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याच्याकडून माहिती काम केलं तुम्ही आणि हे सगळं फुलवलं. म्हणजे सगळं हे ज्यावेळेस झाड चांगले बुड मजबूत होत होतं त्यावेळेस काही आळी लागते बुडाला किंवा काहीतरी ते काय कीड लागते की झाड खराब करते ती बिरूड, तर ते तशी काही समस्या तुम्हाला जाणवली का? ह्या जाणवली, 2 झाडाला जाणवली होती. लगेच मी ते काव आणि क्लोरोपायरिफॉस म्हणून औषध आहे ते आणि मिक्स करून त्याला ते मध्ये सोडायचं. त्या ह्याच्यामध्ये जिथं ते सुराख पडले जिथं त्या आळीने जिथं होल मारलंय त्याच्यामध्ये सोडायचं आणि पूर्ण त्याला पेस्ट करायची.
म्हणजे कलर मारल्यासारखं करायचं का? हा आधी औषध सोडायचं आणि पुन्हा हा. त्याच्यावरती कलर मारायचा. हा मग ते किती दिवसात तुमचं तुम्हाला कव्हर म्हणजे बाबा आपण इलाज केलाय हा. आणि त्यातला जो फरक जाणवायला लगेच फरक जाणवून येतो जाणवतं. त्याचा. ते पॉइझन म्हणजे असं आहे की गॅस पॉइझन आहे. बर गॅस पॉइझन असल्यामुळे ते नुसते त्याच्या वासानं ते कीड मरून जाते. आणि पुन्हा ते कीड पुढे वाढत नाही. पुढं वाढत नाही. 2 झाडाला झालती, ते दोन्ही झाड बचलीत. बर मग तुम्ही दुसऱ्या पहिलं फळ तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ह्या आंब्यांना फळ लागलं पहिलं हम्म. तर कितवं वर्ष होतं तुम्ही लावल्याच्या तारखेपासून आम्हाला 3 वर्षाला फळ भेटलं. 3 वर्षाला तुम्हाला घरी आंबे खायला फळ बर. भेटलं. आणि मग नंतर तुमचं ते वाढत गेलं वाढत गेलं जसं 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 टाइम वाढेल वाढत तसा तसं. मग ते आणि काही माहिती अपुरी असल्यामुळं वेळ लागला. वेळ लागला. म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी परिपक्व झाला त्याच्यामध्ये, कारण की एवढं सगळं तुम्ही फुलवलं याचा अर्थ खूप मेहनत घेतली असेल. हा. म्हणजे दिवसातून इथं एखादी तरी चक्कर तुम्ही मारायचात का की कसं टाइम 4-5 चक्कर होते. दिवसातून? म्हणजे एक लहान लेकराला सांभाळल्यासारखं तुम्ही हे झाड हा, सांभाळीत सांभाळ. त्यावेळेस कुठं हा. हे एवढं हे झालंय. हा. ज्या वेळेस आंब्यांना फुलोरा लागतो, हम्म. ज्यावेळेस फळ बनण्यासाठी जे फुल लागतं हम्म. त्याचं काय असतं, म्हणजे काय काळजी घ्यावी लागते? कारण ते आंब्याच्या किंवा कुठल्याही झाडाच्या बाबतीत तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर ते फुल आपण नाही जपलं किंवा हवी तशी काळजी नाही घेतली तर त्याला तर माल लागत नाही किंवा तो माल आपला वर्षभराची मेहनत वाया जाते. तर तुम्ही ह्या समस्या कशा रोखल्या किंवा याच्यावरती काय उपाययोजना केली? उपाययोजना म्हणजे काय, त्याच्यामध्ये ज्यावेळेस फुल मोहर यायच्या आधी एक फवारणी घ्यावी लागते. बर किती दिवसांनी अगोदर? तरी म्हणजे ज्यावेळेस आता मोहर निघणार आहे आपला, बर त्याच्या आधी एक फवारणी कीटकनाशकाची घ्यावी लागते. बर आणि नंतर मोहर फुटतो. बर आणि मोहर फुटल्यानंतर पुन्हा कीटकनाशक चालत नाही. मोहर फुटला की पुन्हा तुम्ही कीटकनाशक वापरून चालणार नाही. नाही त्या चालत. अगोदरच तुम्हाला काय योजना करायची ते करायची. हा. जर केलं तर मग ते मोहर तुमचा मोहर जाणार. म्हणजे कसा तो जे आपलं ते फळ आपली बर. माशी, मवळाच्या माश्या बर ज्या असतात त्या मवळाच्या माश्या आपल्या बागेमध्ये थांबत नाहीत. ती फवारणी आणि केल्यानंतर हा, आणि परागीकरणाला अडथळा येतो. आता हे जे इथं पिवळं लावलेलं दिसतंय हम्म. हे नेमकं काय आहे? कशासाठी लावलेलं आहे तुम्ही? हे फळमाशीसाठी. बरं हेच काय? हे फळमाशी काय करते, फळमाशी ते डंक मारला बर काढू शकतो का आपण हे? काढा. आणि फळमाशीचे आता ह्याचं सांगा नेमकं काय, म्हणजे काय वापरता, कशासाठी वापरलं तुम्ही? ह्याच्यामध्ये हे फळमाशी जी असते, बर हे फळमाशी मध्ये ह्याला सुगंध आहे फळमाशीच्या मादीचा म्हणजे ह्या बॉक्स मध्ये बॉक्स मध्ये. आणि ती फळमाशी म्हणजे याचा जे वाढ होती माशांची, बर ते नर ह्याच्यामध्ये मरून जाते. म्हणजे त्या वासाने ह्याच्यामध्ये तो नर नर जातो जातो. आणि तो मरतो. मरतो. मग ते मेल्यानंतर काय आंब्याला काय फरक पडतो? नाही फरक पडतो म्हणजे ते आंब्याचे जे फुलोराच्या मध्ये जे डंक मारणारे जे मासे आहेत ती इथं मरण पावते. मरण पावते. नर वाढवा त्यांचं जे त्याचं काय म्हणायचं आपलं त्यांची जी संख्या वाढते. बर साम्राज्य त्यांनी थोडक्यात ते जे वाढवतात आणि आंब्याच्या मोहरवरती अटॅक करतात. तर ते ह्याच्यामध्ये आता ह्याची नेमकी किंमत किती असते मार्केटमध्ये आणि ह्याचं नाव काय? ह्याचं नाव आहे मच्छीमारी मधुमक्षिकारी सापळा. बर मग आता हे मार्केटला एक क्वांटिटी म्हणजे कितीला भेटते? हे 50 रुपयाला आहे. हे किती कालावधी याचा, किती दिवस, म्हणजे एकदा मोहर लागायच्या अगोदर लावायचं? एक महिन्यासाठी काम करते. म्हणजे 1 महिना वापरायचं, मग ते तुम्हाला तुमचं फुलोरेपासून आंबे तयार होतील, मग पुन्हा याचं काम झालं. हा. बर मग पुन्हा असं काही अजून काही असे छोटे छोटे हे शेतकरी बांधवांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे. हे पहा की 50 रुपयामध्ये जिथं आपल्या मोठ्या प्रमाणात आंब्यांची नासाडी होते ते रोखण्यासाठी एक मधुमक्षिका एक बॉक्स आहे. तर ह्याचा जर वापर केला तर आपण आपल्या आंब्यांची नासाडी जास्त प्रमाणात होणार नाही आणि आपला जो मेहनत आहे त्या मेहनतीपासून आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे. आणि हे काय आहे दुसरं? हे चिकट सापळा. बर हे घ्या कीड त्याची. बर अच्छा, म्हणजे हे चिकट सापळा तुम्ही इथं लावून ठेवायचा, हा. ते फिरून इथं आले की मग चिटकून जाणार. चिटकून बसणार ह्याला. हे चिकट सापळे. बर हे पण खूप चांगले पहा, एकदम कमी किमतीचं असेल हे. कमी किमतीमध्ये 200 रुपयामध्ये एक पॅक येत असेल. एक पॅकेट. बर म्हणजे बघा सगळे जे काही तुमचे आंब्यावरती इफेक्ट करणारे जे कीटकनाशक आहे ते सगळे इथं चिटकून बसलेले. आता हे पहा तुमचं आंब्याचं झाड किती आंबे असतील ह्याला, मला तर कमाल वाटते. पाहूया आपण आता मोजून ह्याला 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43. अरे खालीच तर 50 आंबे भरायला लागलेत फक्त एका साईडनी. हे वर आणि इकडं आजूबाजूला आणि मध्ये पण भरपूर आंबे आहेत. म्हणजे खूप सारी मेहनत घेतलेली दिसते तुम्ही या ठिकाणी. आता काही वेगळ्या जातीचे झाड पण तुमच्या या बागेमध्ये आहेत का, किंवा कसं आहे, किंवा एकाच केसरच फक्त नाही, आणि ते 2-3 ह्याचे झाड आहेत आपल्याकडे. आहेत का? आहेत. बर तुम्ही सांगितलं मागाशी माझ्याशी बोलताना की काही तुम्ही स्वतः तुमच्या अनुभवातून काही झाडं कलम केली, ती हो. झाडं काही हे सक्सेस कलम केलेली मी हे झाड आहे का? हो, हे बर. झाड आहे कलम. काय ह्याचं कसं सक्सेस झालेलं आहे का? हा, सक्सेस पूर्ण बर. आहे. हे कलम केलेलं आहे मी इथे. बर पाहू शकता इथं हा. कलम आहे. बर हम्म. मग हे तुम्ही म्हणजे तुम्हाला हे कलम एक केलं. वेगळा आनंद वाटत असेल की स्वतः मी काहीतरी शिकलो, मला बर. या आंब्यापासून मला असं वाटतं. म्हणजे स्वतः, कारण की माणूस कुठली या जगामध्ये ज्यावेळेस निर्मिती होते हम्म. आणि त्या निर्मितीमध्ये स्वतःचा हातभार असतो, त्यावेळेस खूप छान आनंद असतो. थोडक्यात बोलायचं झालं तर तुम्ही आधी या ठिकाणी सोयाबीन घेत होतात, हम्म. पण ते सोयाबीन घेण्याचा तुम्ही कित्येक क्विंटल सोयाबीन मार्केटला नेऊन विकला असेल, पण हे स्वतःच्या मेहनतीने फळबाग फुलवली, याचा आनंद खूप वेगळा आनंद आहे का तुम्हाला? खूप वेगळा आनंद आहे. आनंद भरपूर आहे. कारण आणि की- जी वस्तू आपल्याला इतकी कधी भेटणार नाही कारण की वस्तू, शेतकरी कधी केसर आंबा एवढ्या प्रमाणात विकत घेऊन कधी खायला खाऊ असं शकत शकत नाही शेतकरी, विशेषतः शेतकरी. हा. आणि ते तुम्ही सगळं स्वतः इथं फुलवलंय. हा. स्वतःचा अनुभव काय सांगतो तुम्हाला, की स्वतः फुलवलंय म्हणजे असं काहीतरी वाटतं का की आपण काहीतरी करू शकतो, किंवा शेतकरी काय बी करू शकतो. म्हणजे शेतकरी हा जर डोक्यात आणलं तर काही बी करू काही करू शकतो. काही बी करू शकतो. मग या आता हे सगळं तुम्ही एवढं फुलवलंय, आता एवढं अंदाजे किती टन माल निघेल याला? अंदाजे 3 टन माल 3 निघेल. टन माल आरामशीर निघेल. कारण की आपण आता सगळे झाड दाखवू शकत नाही या ठिकाणी. खूप सारी या ठिकाणी आंबे लागलेले आहेत. मार्केटचं आता प्लॅनिंग काय तुमचं? गेल्या वर्षी काय होतं मार्केटचं प्लॅनिंग? म्हणजे आता शेतकऱ्यांना विशेषतः काय असतं, विकणं सगळ्यात महत्वाचं अवघड गोष्ट आहे. मग तुम्ही गेल्या वर्षी कसं तुम्ही हे केलं? मी स्वतः मार्केटिंग केलं गेल्या वर्षी. डायरेक्टली तुम्ही व्यापाऱ्याला नाही विकलं? नाही विकलं. मग कसं केलं ते आणि marketing? मी मार्केटिंग 150 रुपये किलोनं विकला. मी मग कसं काय नेमकं? नैसर्गिक पद्धतीने पिकवला, असा आपल्या काढामध्ये. बर. आणि म्हणजे ह्याला कुठलं केमिकल वापरलं केमिकल वापरलं नाही, काहीच वापरलं नाही. आणि 150 रुपये किलोनं मी बर. पूर्ण मग तुम्ही विकून टाकला. व्यापाऱ्याकडे हे विकण्यासाठी घेऊन गेलो गेला नाही, काय किंवा कुणाला असं गुत्त दिलं नाही की माझी एवढी बाग आहे, विकत घ्यायची का तुम्हाला, असं काहीच काहीच नाही काहीच केलं? नाही, काहीच. मग त्यावेळेस ज्या म्हणजे आता तुम्ही स्वतः मार्केटिंग केलं, स्वतः विकलं, तर आता या वर्षीचा काय अनुभव आहे, की जी गेल्या वर्षी प्रक्रिया केली तीच करायची का वेगळ्या पद्धतीने विकावं लागेल काय आता? कारण की खूप सारा या ठिकाणी माल आहे, माल भरपूर तो विकणं तुम्हाला असल्यामुळे योग्य टाइमात विकायला. कारण की आता हा साधारणतः तुमचे 15 दिवसात मला वाटतं आंबे काही 8 झाडांचे दिवस. काढावं लागतील, 8 दिवस. 8 दिवसामध्ये. तर मग तुम्ही आता ऑर्गनाईक पद्धतीने सगळं तुम्ही हे केलेलं आहे, तर आता ह्यावेळेस द्यावं लागतं, यंदा होत नाही आपल्याला. म्हणजे स्वतः एवढं मार्केटिंग सेल होणं अवघड नाही, शक्य आहे. थोडस अवघड गोष्ट आहे. अवघड कारण की एवढा सगळा माल तोडणं, ते व्यवस्थितपणे त्या ह्याच्यामध्ये सुकवणं, पिकवणं, ते तांसामध्ये आपण जे म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये तांसामध्ये पिकवणं, ह्या गोष्टी थोड्याशा अवघड आहेत. पण आता या वर्षीच आता एवढं सगळं म्हणजे 15 दिवसात तुम्हाला हे करायचं, तर मग आता कसं काय डोक्यात काय विचार आहे? डोक्यात काय विचार काय, आता व्यापारी याला देऊन टाकायचे असा विचार आहे. असे काही आता लोक जर आले तुमच्याकडे, तर असं जेव्हा काही लोकांना गरज लागत असेल, कुणाला 5 किलो 10 किलो, हा, तरी तर देऊ त्या शकतो. पद्धतीने समजा तुम्ही तसं पण देऊ शकतो. आणि आणि डायरेक्टली असं पण जरी व्यापारी आला तरी त्यांना पण देऊ शकतो. बरं. तर आता या ठिकाणी तुम्ही काही अगोदर जांबाची पण झाडं घेतली, पेरूची, तर ती तुम्ही काढली काही 1-1.5 वर्ष 2 वर्ष वाट बघून. 2 वर्ष तर वाट ते बघून. शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की ते काय परवडतात किंवा नाही परवडत, किंवा त्याचा टाइम शेतकऱ्यांनी वेस्ट करावा का किंवा नाही करावा? नाही परवडत नाही ते. मग काय अडचण काय येते? ते परवडतच नाही ते. आणि त्याला कसं आहे, त्याच्यामध्ये एक तर त्याला कीड आहे, मधून आळी पण पडू शकते त्याच्यावर. बर आतमधून म्हणजे समजणार नाही पण आपल्याला. हा, आणि त्याच्या टायमाला त्याच्या व्यवस्थित त्याचं हे करावं लागतं सगळं भरपूर. तुम्ही किती वर्ष ती झाडं सांभाळली होती? मी 2 वर्ष ठेवली होती आणि पुन्हा काढून टाकली. त्याच्यात पण खूप मेहनत घेतलेली. खूप त्याच्यात. पण मग त्याला मार्केट नाही का एवढं? मार्केट आंब्यासारखं मार्केट जांबाला नाही.
बर, म्हणजे साधारण मेहनत भरपूर आणि एवढं विकण्यासाठी पण अडचण आणि मग आतमधून आळी होती म्हणलेच ती पण खूप मोठी समस्या. कारण की आणि ते व्यापाऱ्याकडे जायचं म्हणजे ती सगळ्यात मोठे शेतकऱ्याची डोकेदुखी की बेभाव मागणार, बेभाव. आणि ती गोष्ट जर 2 दिवसात पिकली तर ती तुम्हाला विकणंच आहे, नाही तर मग ती नासून जाते. 8 रुपये 10 रुपये जाऊ किलो. शकतो. मग ते आजचा प्रवास खर्चच एवढा महागलाय की तुम्ही टेम्पो जरी घेऊन गेलात परळला तरी 1000 रुपये तुम्हाला लागतील. आणि ह्या गोष्टी जे ही मुलाखत पाहून प्रेरित होतील किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये अगोदरपासून विचार आहे, तर त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवानुसार काय सांगाल की शेतकऱ्यांनी पहिल्या अगोदर म्हणजे सुरुवातीला किती झाडांपासून आंब्यांच्या झाडांची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपण त्याची काळजी घेऊ शकू? तुम्ही पहिलं तर बांधावर 100 झाडापर्यंत तुम्ही लावू शकता. कमीत कमी 100 झाडं, तुम्ही जास्तीत जास्त 100 झाडं, जास्तीत जास्त कमीत कमी 50 झाडं ट्राय करून बघा. ट्राय करू शकता. आणि माणूस ज्यावेळेस स्वतः जिम्मेदारी घेतो त्यावेळेसच शिकतो. असं दुसऱ्याचं ऐकून किंवा काही करून ते शक्य नाही. जेव्हा स्वतःच्या नजरेत काही गोष्टी घडतात, झाडावरती रोग पडतात, ते स्वतः माणूस त्याच्यावरती लक्ष घालतं, निरीक्षण केल्याशिवाय काही गोष्टी डोक्यात येत नाहीत. आणि तुम्ही निरीक्षण केलं की काही पण करू शकता. काही पण करू शकता. पण असं कमी माहितीच्या आधारे जर तुम्ही कॉन्फिडन्स केला तर ते तुम्हाला पाण्यात घालण्यासारखं होऊ शकतं. पर नवीन आता शेतकऱ्यांनी सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांना काय नुकसान नाही झालं पाहिजे. योग्य झाड म्हणजे जे रोप आपल्याला घ्यायचंय की बाबा ते झाड मेलं नाही पाहिजे, किंवा आपण आणलं ठीक आहे 100 झाडं आणली तर 10-20 झाडं मरतात, ते निसर्गाचं आहे त्याच्यावरती एवढं काही नाही. पण रोप कुठून घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? विशेषतः रोप तर कुठल्या बी चांगल्या दापोली, पुणे नाही आपले ते कोकणात हे नाही का संशोधन केंद्र, त्या ठिकाणाहून रोप घेतले पाहिजे. तिथं जर गेलं तर म्हणजे किती पण प्रमाणात झाडं भेटतात का, किंवा अगोदर रजिस्ट्रेशन काही करावं लागतं का? जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आणि तुम्हाला भेटतील झाड. अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आणि बरं. आता ही सगळी एवढी फळबाग हे करताना काय सर्वात जास्त काय मेहनत घेतली पाहिजे, किंवा तुम्ही काय मेहनत घेतली, काळजी थोडक्यात? त्यांना सारखं कटिंग करणं, थोड्या लांब फांद्या झालेल्या, गळ फांद्या झालेल्या, त्यांना थोडं म्हणजे ज्यामुळे की बाबा झाड आपलं मोडत नाही, आणि त्यांचे जे बूड मोठं करणं सगळ्यात महत्वाचा विषय. कारण की आता हे आपण पाहतोय तुमचं झाड इथं म्हणजे सगळ्या झाडाचे बऱ्यापैकी तुम्ही हे जे बुड आहेत ते स्ट्रॉंग झालेले, आणि त्याच्यामुळं वरी फळं लागण्यासाठी. आता ही आंब्याची जात कोणती? वेगळा आंबा दिसतोय हा बदाम आहे. बर, ह्याचा काय मार्केटला किती रेट असतो ह्याचा? आणि ह्याचा केशर पेक्षा कमी असतो. आता हे जे काय दोन्हीच्या चवीमध्ये किंवा काय बदल, काय भरपूर बदल आहे. आता हे जर आपण कच्चा खाल्ला तर काय आंबट लागतो, किंवा म्हणजे मीडियम म्हणजे खूप असा आंबट नाही? आंबट असा एवढा नाही. आता हे तुम्ही कलम केलेलं आहे का तुम्ही? म्हणजे हे झाडामध्येच आलेलं आहे झाड हे. आपण कलम केलेली फक्त केशरच कलम केली. तर आता तुम्ही जर झाडाच्या काड्या काढून कोळीच्या झाडाला लावले. बरं, आता तुम्ही जर आता हे तुम्ही खूप सारे तुमचं थोडक्यात अस्तित्व निर्माण केलंय म्हणायचं. आपण असं थोडक्यात असं समजू, तुम्ही आता हे सगळं एवढी फळबाग हे केलेली आहे. जर नवीन तुम्हाला फळबाग दुसऱ्या तुमच्या जागेमध्ये जमिनीमध्ये सुरू करायची, तर तुम्ही काय तुमच्या चुका किंवा तुमचे अनुभव तुम्ही आता काय म्हणजे कशा पद्धतीने हे करता? तुमच्या काही ज्या चुका आहेत आता म्हणजे तुमचा जे टाइम वेस्ट जाणार नाही, ते काय सांगाल तुम्ही नवीन शेतकऱ्यांना? नवीन शेतकऱ्यांना आधी जर समजा फळबाग लावायचं असेल तर अगोदर लावल्या कंपाऊंड करणं महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदरची गोष्ट म्हणजे तुमच्या एकंदरीत 5-6 वर्षाचा अनुभव असा सांगतो की कंपाऊंड अगोदर तुम्ही झाड लावायच्या अगोदर कंपाऊंड करा. कारण की अर्धा एकर लावा, एकर लावा, पण कंपाऊंडची तयारी असले तरच तुम्ही गरजेचं आहे. कारण की एवढं सगळं आता तुम्ही एवढं उभा केलंय, या ठिकाणी जर समजा त्रास होईल किंवा
डुकराचा त्रास जर झाला तर मग हे सगळं अवघड जाणार आहे. हा, त्याच्या- मग ते झाडाची तूट होती आणि एक सारखे झाड येत नाहीत. बरं हे सरकारकडून काय अनुदान आहे का काय प्रयोजन काय असं की अजून तर काय फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना काही दिलं पाहिजे असं कंपाऊंडची काही योजना काही? अजून तर नाही काही. बर. हा. म्हणजे असं. स्वतःच्या किती अंदाजे किती खर्च येऊ शकतो? आता तुमचे एवढे 100 झाड इथं, हा. तर किती खर्च येऊ शकतो कंपाऊंड करण्यासाठी साधारणतः? काय अंदाज तुमचं कोटेशन असं काढलेलं आहे काही? काय 50-60 हजार रुपये तर सरळ येऊ शकतो. येऊ शकतो. पण ते तुम्हाला असं वाटतंय तुमच्या एकंदरीत अनुभवातून किंवा ते करणं गरजेचं. खूपच गरजेचं आहे. हा. एक महत्वाचा प्रश्न आहे, हम्म. जे तरुण पोरं शेती करतायत त्यांना तुम्ही या गोष्टीकडे वळण्यासाठी काय सांगाल आणि कसा या गोष्टी म्हणजे सोप्या, जे इतर तुम्ही उत्पन्न घेता त्यापेक्षा म्हणजे कसं सोपं आहे हे थोडं तुम्ही नवीन जे तरुण शेतीकडे वळतायत किंवा जे शेती करतायत तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? आणि जे आपण हलक्या जमिनी आहेत, हलक्या म्हणजे आता ही तुमची बऱ्यापैकी चांगली जमीन बऱ्यापैकी आहे, आणि चांगली चांगली जमीन आहे. जमीन आहे. तर मग जमीन आणि कशी निवडली पाहिजे? जमीन त्याला हलकी बी चालते. मग असं गरजेचं नाही की काळीची काळीची जमीन असं मध्यम स्वरूपाची जमीन मध्यम जरी असली स्वरूपाची जमीन जरी असली तरी चालतं. तरी चालते. बर. आणि सगळ्या तरुणांनी ह्याच्याकडे वळायला पाहिजे. आजची गरज आहे, काळाची गरज आहे की बरं. फळबागेत कमीत कमी दरवर्षी तुमचं उत्पन्न फिक्स आहे. काही ना काही असं काय की उत्पन्न असं फेलच आहे असं नाही. तुमचे सोयाबीन जाईल, हे जाईल, बरं. कापूस पण जाईल, हे पण जाणार हे जाणार उत्पन्न नाही. हॅलो हॅलो, हा ठेवा, लावतो मी. हा. याच्यामध्ये आता मला सांगा तुमचा पूर्वीचा अनुभव आणि आता म्हणजे तुमचं हे जे क्षेत्र आहे जेवढे 100 झाड आहेत त्यामध्ये तुम्हाला कितीचं सोयाबीन होत असेल? मला किती 5 कट्टे 7 कट्टे हे जे 20-18 गुंठे. हा, 18-20 गुंठे, 6-7 कट्टे म्हणजे साधारणतः किती झालं? एक 3-3.5 किती क्विंटल होईल? 3.5 क्विंटल. 3.5 क्विंटल हा. म्हणजे किती हजार? 3-4 हजार भाव धरले तरी 12-15 हजार. 12-15 हजार रुपये. आता मला कमीत कमी 50 हजार रुपये, काही बी नाही केलं तरी 50 हजार रुपये तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट म्हणजे उत्पन्न निघतं. 50 हजार 50,000 कमी मालामध्ये. मालामध्ये म्हणजे कमी आता मेहनत. यंदा भरपूर माल लागला तर यंदा म्हणजे फळबागेचा हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की ज्या की पहिल्या 3-4 वर्ष साधारणतः 3 वर्षाचा काळ जास्त नाही, 3 वर्षाच्या काळामध्ये जर आपण चांगली मेहनत घेतली, जास्त फारशी मेहनत काही नाही, चांगली मेहनत घेतली तर झाड चांगलं नावारूपाला येतं आणि त्याचा फायदा होतो. आणि तिथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला फारशी काही मेहनत तुम्हाला फारशी काही मेहनत घ्यायची गरज लागणार नाही. कमी, एकदम कमी मेहनत आहे. आता साधारणतः तुम्ही आता हे फळ काढल्यानंतर तुम्हाला, मला वाटतंय ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस एखादी फवारणी किंवा झाड चांगली फुटतील त्यावेळेस एखादी फवारणी आणि ते जमिनीत तुम्ही ठोकून कुठलं तरी औषध म्हणजे असं काहीतरी ते लांब सोडून काहीतरी मी काय म्हणतात त्याला सप्टेंबर मध्ये कल्टर म्हणून आहे. कल्टर काय त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा म्हणजे असा आहे की लवकर मोहर, लवकर मार्केटमध्ये आंबा आला तर आंब्याला किंमत. बरोबर आहे. म्हणजे सगळे जर आंबे आली तर आंबे एकत्र आले तर मार्केटमध्ये फारसा काही रेट भेटत नाही. ते कल्टर कशा प्रमाणात तुम्ही काहीतरी त्याची वेगळी स्ट्रॅटेजी आहे जे आंब्याच्या बुडापासून काहीतरी अंतरावरती ते द्यायचं असतं डायरेक्टली त्याला 2.5-3 फुटापर्यंत त्याला 2.5-3 फुटापर्यंत त्याला द्यायचं असतं. म्हणजे झाडाच्या बुंदापासून 3 फूट दूर. आणि मग नंतर कुठं द्यायचं म्हणजे नेमकं कसं काय करायचं? ते त्याला होल मारून देऊ शकतात, पाईप वगैरे ठोकून त्याच्यात पाईप मेका ठोकून देऊ शकतात, खड्डा करायचा आणि ते त्याच्यामध्ये ते लिक्विड सोडून द्यायचं तिथपर्यंत त्या झाडापर्यंत जातं त्याच. बर. मग ते त्याचा खर्च काय साधारण ते एका झाडाला जर द्यायचा असेल? एका झाडाला किती आहे ते, मी 100 झाडाला 1,000 रुपयाचे. म्हणजे फारसा काही त्याचा खर्च नाही. नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही 3-4 वर्ष मेहनत घेतली. आता थोडक्यात एक असं आपण धरू, तुम्ही इतक्या दिवस जे काबाड कष्ट केले एक नोकरदार म्हणून, पण आता हे तुमचं पेन्शन सुरू झालंय असं समजायचं का आपण? कारण की आता हे तुमचं कमी मेहनतीमुळे तुम्हाला दर महिन्याला किंवा समजा दर वर्षाला एक चांगली रक्कम तुम्हाला आणि खात्रीशीर. जर आता डोक्यात काय असं प्लॅनिंग आहे का की बाबा आपण आता हे दुसरे भुसार धान्य न करता
या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचंय किंवा अनुभव आलाय, फक्त थोडीशी मेहनत आहे, जास्त काही मेहनत नाही? माझं तर मग अजून काही अर्धा एकर लावायचा आहे आणि बरं. सुधारित जाती भरपूर पैकी दुसऱ्या जाती केसर नाही वेगळ्या जातीची. वेगळ्या जातीची झाडं लावण्याची आमची मानसिकता आहे. मानसिकता आहे. मग आता हे जे तुम्ही आता ज्यावेळेस हे सगळी झाडं एवढी सगळी भरलेली आहेत, ही ज्यावेळेस झाडं मोहर फुलला होता त्यावेळेस किती प्रमाणात माल असतो? म्हणजे आता समजा 150-200 तर एका झाडाला फळं भेटतील, तर त्यावेळेस किती होते आणि किती प्रमाणात माल गळाला याचा? भरपूर माल गळाला आणि मधल्या काळामध्ये थोडं वातावरण चेंज होत राहिलं बर. फ्लोऱ्यामध्ये. मग ते पाठीमागचं जे वादळ आलं त्यावेळेस काही परिणाम? त्यावेळेस काय भरपूर थोडं गळ झाली. म्हणजे साधारणतः ज्यावेळेस झाड फुललं त्याला एक 300च्या आसपास तरी फळ असतील असं? 300 नाही, भरपूर म्हणजे 500च म्हणायचं. मग ते हळूहळू कमी होत त्याच. आता काही तुम्हाला भीती आहे का की काय? आता हे बघा थोडस इथं काळ झालंय, म्हणजे हे काय समजायचं असं? हे उन्हाचे हे गळाला आंबा, हे उन्हाच्या झळा आहेत. हे म्हणजे आता टेम्परेचर एवढं 42च्या आसपास गेलंय, तर त्याचे परिणाम आहेत हे सगळे आंबा टेम्परेचरचे परिणाम आहेत. म्हणजे आता आणि आज उद्या समजा जरी पाऊस आला तर पावसानं काय एवढं होणार नाही, पण हे उन्हाची गारपीट आणि हे उन्हाचं टेम्परेचर, बर, हे टेम्परेचर थोडस आहे. म्हणजे हे काही आपण सगळे बाग आता फिरली, हे काही असं फारशा प्रमाणात कुठं दिसलं नाही, एक लेटेस्ट एका जागेवरती दिसलं, जास्त प्रमाणात. पण या ठिकाणी जमीन आपल्याला ओली ठेवावं लागते ना, कारण की थोडस ओल्ल जर जागा असेल तर थोडस परिणाम कमी मेंटेन राहतं, त्यासाठी थोडस. आणि तुम्ही या मधल्या काळामध्ये हे जी मधली जी जागा आहे तर त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून काय घेतलं किंवा ते सक्सेस आहे का, किंवा काय अडचण? घेतलं पण असं बी पाणी म्हणून, आणि तीळ असे लहान लहान छोटे छोटे. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त अपेक्षा करून उपयोग नाही, नुकसान होतं. छोटे जे पीक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकतो. दुसरं याच्यासाठी आता डुकरांचं, म्हणजे आता डुकर ह्याला त्रास देऊ शकतात का नाही? देऊ शकतात, कधी बी त्याला देऊ शकतात. म्हणजे जे त्यांना जिथपर्यंत पुरतं तिथपर्यंत हे झाड ते आंब्याला काय करीत नाही, बुडाला झाडासाठी झाडाला ते हे करते. बर. आंब्याचा डायरेक्टली आंब्यावरती त्यांचा अटॅक नाही होत? नाही, डायरेक्टली आंब्यावर आता खाली लोळायला लागलीत ना. हो ना, हे कारण की खूप सारं झालंय. आणि आता फांदी पण ह्याची जर आपण पाहिली तर खूप, म्हणजे अशी काही मजबूत फांदी नाही. जर अजून याला 10-15 किंवा 20 आंबे जर शिल्लक असतील तर ते फांदी तुटण्याची शक्यता आहे. हो ना. तर ते आंब्याला काही करीत नाहीत, फक्त बुड आहे, त्या बुडाला मारल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी कंपाऊंड करणं खूप गरजेचं. तर मित्रांनो, हे होते अंगद देवकते, गाव वडखेल, तालुका परळी, जिल्हा बीड. आपण एकंदरीत या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व यांची बाग निरीक्षण केलं. अनेक शेतकऱ्यांना या मुलाखतीचा फायदा होईल ही एक माझी अपेक्षा आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना एक शेतकरी पुत्र म्हणून विनंती आहे की सर्वांनी थोडा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर काही पण शक्य आहे, हे एक अल्पभूधारक शेतकऱ्याने या ठिकाणी करून दाखवलेला आहे. आणि तो विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः आपण जे तयार करतो त्याची एक आपल्याला निर्मिती करतो, ते आनंद तो वेगळा असतो. तो पैशात किंवा तुम्ही कशात मोजू शकत नाही. तर आज या ठिकाणी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षकांचेही धन्यवाद. जर ही मुलाखत आपल्याला आवडली तर नक्कीच इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. शेअर करू नाही वाटली तर नक्कीच या मुलाखतीतून अभ्यास करून, निरीक्षण करून या ठिकाणी आपण त्याचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद.